हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. समात्मा. ज्याचा आत्मा म्हणजे मन सर्वांशी किंवा सारखे म्हणजे रागद्वेषाविरहित असते, सर्वांच्या ठिकाणी असलेला जो एकरूप आत्मा आहे, असे दोन अर्थ होऊ शकतात. आत्मज्ञान नसल्याने आपणास हा माझा, हा परका असे भेद दिसतात, भेद वाटतात. संत मंडळींना, थोर सत्पुरुषांना मात्र दुष्ट लोकांमधील आत्म्याचे ज्ञान असते. त्यांना राग येतो तो दुष्ट प्रवृत्तीचा. ते एखाद्या व्यक्तीमधील षड्विकार कमी करण्याचा, ते नाहीसे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. किंबहुना त्यांचा जन्मच त्यासाठी असतो. योगी अरविंदांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. तुरुंगामध्येच त्यांची योग साधना चालू होती. या साधनेच्या प्रवासात त्यांना प्रत्यक्ष चतुर्भुज वासुदेवाचे दर्शनही झाले होते. त्यावेळेचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्याबरोबर आसपास इतरही कैदी, गुन्हेगार लोक होते. त्यांच्याविषयी ते म्हणतात, आय हॅव सीन वासुदेवा इन दिस डार्कन्ड सोल्स अँड मिसयूज्ड बॉडीज. अज्ञानरूपी अंधकाराने वेढलेल्या आणि दुष्कर्मे आचरलेल्या त्यांच्या शरीरात मला वासुदेवाचे दर्शन घडले. बेळगावच्या परमपूज्य कलावती देवींना एकाने विचारले की तुमच्याकडे अहंकारी, तापट, संसार तापाने गांजलेलीच माणसे जास्त येतात, हे कसे? त्यावर त्या म्हणाल्या की परीटाकडे मळलेले अस्वच्छच कपडे येणार किंवा येतात. परीटाचे काम आहे की त्या कपड्यांचा मळ धुवून काढून त्यांना स्वच्छ करणे. त्याप्रमाणे माझ्याकडेही अशीच माणसे येणार. त्यांना मी हरिभक्तीची, हरिभजनाची गोडी लावून त्यांची दुःखे कमी करण्याचा प्रयत्न करते. या दोन उदाहरणांवरून आपण जाणू शकतो की ईश्वराची, त्याने सगुण रूप धारण केलेल्या संतांची दृष्टी, वागणे कसे रागद्वेषविरहित असते. आपण सर्व त्या ईश्वराचीच लेकरे आहोत. आईला ज्याप्रमाणे आपल्या पोटच्या मुलामध्ये भेदभाव करता येत नाही, किंबहुना आपल्या एखाद्या अशक्त, दुर्बळ, अविचारी मुलाची ती जरा जास्तच काळजी वाहते, तद्वत भक्तीच्या, प्रेमाच्या राजमार्गावरून ढळलेल्या लेकराची भगवंताला जास्त काळजी वाटते. मग प्रसंगी साम, दाम, दंड, भेद या मार्गांनी अशा व्यक्तीला योग्य मार्गावर आणले तर बिघडले कुठे? ईश्वराच्या या कृतीवर आपण विश्वास ठेवूया. हरिओम.